निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आलात या अडबंगीच्या कार्याचा श्री गणेशा झाला तर होय, आसन ग्रहण करा। गुरुदेव, तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं? गुरुदेव, आपण आमच्या सोबत येत आहात तर आपल्या सोबत अनेक गोष्टी बोलता येतील। गुरुदेव, आपल्याला आमच्या शाबरी रचना देखील आम्हाला ऐकवायच्या आहेत। आठवलं, या सगळ्या व्यापामध्ये आपण शाबरी देवीला विसरता कामा नये। आज आपण समोर आहात तर एक एक रचना ऐकवतो आपल्याला। आनंद आहे मला। पार्वती, मी म्हणालो होतो ते हेच ठिकाण आहे। याच प्रदेशात त्या 5 नद्या एकत्र वाहत आहेत। हे ठिकाण तर उत्तम आहे स्वामी, परंतु तुम्ही इथे कोणत्या स्वरूपात स्थापित होणार आहात? मी इथे केदारेश्वर या रूपात स्थापित होणार आहे। ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक शक्तिपीठ असेल। आपण 12 ज्योतिर्लिंग स्थापित करत आहोत। प्रत्येक शक्तिपीठाचे आपापले वैशिष्ट्य आहे। ते स्थापित करण्यामागे विशेष हेतू आहे। तसाच केदारेश्वर या रूपात स्थापित होण्यामागे आपला काय उद्देश आहे स्वामी? केदारेश्वर या ठिकाणी पोहोचणं दुर्लभ आहे। इथे येऊन मनोभावे दर्शन घेणाऱ्या भक्तावर मी प्रसन्न होईल। त्याच्या मागच्या आदी दैविक आध्यात्मिक सगळ्या प्रकारच्या पीडा मी दूर करेन। स्वामी, पण अशा एकांत ठिकाणी आपण स्थापित झालो आहोत। इथे केदारेश्वर या रूपात आपण वास करत आहोत। हे शिवभक्तांना कसे समजणार? केदारेश्वर या ठिकाणच्या शिवलिंगाचे रूप स्वरूप हे इतर ठिकाणच्या शिवलिंगापेक्षा भिन्न असेल। त्याचा आकार मला अतिप्रिय असलेल्या नंदीच्या पाठीसारखा असेल। ही विशेषता उत्तम आहे। पुढे नाथ या शक्तिपीठाबद्दल लोकांना सांगतील। त्यानंतर सर्व शिवभक्त इथे यायला लागतील। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। मला वाटतं विलंब न करता हे शक्तिपीठ स्थापित व्हावं। तुम्ही केदारेश्वर या रूपात इथे स्थित व्हावं। स्वामी, या बर्फाच्छादित प्रदेशात वादळ वाऱ्यापासून हे स्थान सुरक्षित कसे राहील? हा विचार मी करते आहे। पार्वती, इथे 4ही दिशांना मी अष्टभैरवांची स्थापना करणार आहे, जेणेकरून कुठलीही आपदा या शिवलिंगापर्यंत पोहोचणार नाही। अनंत कोटि सिद्धों की मनमानी, झड़े पारा पिवे योगी,
पानी उल्टे पलटे काया, सिद्धों का मार्ग साधक ने पाया। ओम गुरुजी प्रथम अलील नाम, द्वितीय उदक नाम, तृतीय तुरे नाम, चतुर्थ जल नाम, पांचवे पानी नाम, छठे ब्रह्मा नाम, सातवे अचल, आठवे आव नाम, नववे वीर नाम। दसवे वीर्य नाम, एकादशे रुद्र नाम, द्वादशे जिंदा पीर। बोलिए ओम गुरुजी। जल जागो थल जागो, जल बिंब की काया, अलिल पुरुष जी तुम जागो जागो, जल बिंब की काया, अलिल पुरुष जी तुम जागो, शरण तुम्हारी आया। इतनी अलील गायत्री का जो प्राणी सिमरन करे, 100 प्राणी भव सागर तरे। अलील गायत्री जाप संपूर्ण भया श्रीनाथ जी। हा नाथ अवधूत शाबरी मंत्र सगळ्या इच्छा पूर्ण करे। श्रीपाद, मला तुझ्या मोरे यायला लय भीती वाटत होती बघ। अण्णांनी धीर दिला म्हणून आलो। त्यात भीती बाळगण्यासारखं काय आहे? तुम्ही मनापासून क्षमा मागितली आहे आणि मीही तुम्हाला क्षमा केली आहे। बोला आता, तुमची काय इच्छा आहे? आता कसं सांगावं तेच कळणं आहे बघ। अरे भाऊ, तुझ्या मनात आहे ते बोलून टाक। यंदाच्या साली गणपती बसवावा असं वाटतंय। चांगला विचार आहे, अवश्य बसवा। पर शिरपाद, गणपती बसवताना तू बी तिथंच असायला पाहिजे, हीच इच्छा आहे बघ। एवढंच आहे ना भाऊ? गणपती म्हणजे अशी देवता आहे ज्यांच्याशिवाय कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही। घरात गणपती आले म्हणजे सगळं काही शुभ होईल, सगळीकडे शुभ लहरी पसरतील। भाऊ, श्रीपाद तिथे असेलच, पण आम्हीही तिथे येऊ। गणेश चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करू। भाऊ, मला वाटलं तुम्ही आणखी काहीतरी मागाल। मला दुसरं काय बी नको, तू घरी येतो या हेच लय आहे माझ्यासाठी। मी अवश्य येईन। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। ओम चैतन्य मंगलाय नमः। जय हो 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 जय हो। शुभम भवतु। अडबंगी, मी इथे तुला अक्षय विभूती द्यायला आलो। तत्पूर्वी नाथांच्या आभूषणांपैकी मुख्य आभूषण ही झोळी तू तुझ्याकडे ठेव। आहो, चला आपण निघूयात। होय, पण सुमती, तू हे सोबत काय घेतलंयस? अहो, मी भाऊच्या बायकोला सांगितलंय तसं, पूजेच्या काही गोष्टी त्यांच्याकडे असतील नसतील म्हणून मी आपल्या सोबत घेतले। सुमती, तू असताना कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही। अहो, काही काय, मला जेवढं शक्य आहे ना तेवढं मी आपलं करते। आई, मला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुझ्या हातचे प्रसाद खायला मिळेल। मी आपल्यासाठी मोदक सुद्धा बनवणार आहे, पण आता आपण भाऊच्या इथे पूजेला जाऊयात।
कळलं? जो माणूस वाम मार्गाने चालत होता तो आता सन्मार्गावर आला आहे. तो श्री गणेशांची भक्तिभावाने पूजा करणार आहे. यापेक्षा आणखी समाधानाचं काय असू शकतं? खराय बघ श्रीपाद. अरे आतापर्यंत आपल्या घरी किती माणसं आली गेली, तुझ्यामुळं त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं बघ श्रीपाद. श्रीपाद, तुझ्या सानिध्यात जो येईल त्याचं कल्याणच होईल. पिताश्री, ही केवळ सुरुवात आहे. चला आपण निघूया. हो चल. आता अक्षय विभूती घेण्यासाठी हात पुढे कर. नाथ संप्रदायाचं कार्य करत असताना माझ्याकडील ही अभिमंत्रित विभूती मी तुला दिली आहे. जिथे आवश्यकता वाटेल तिथे याचा उपयोग कर. तुझी इच्छा पूर्ण होईल. गुरुदेवा, मी माफी मागतो. येत कधीच लोकांपासून लांब होतो. समध्यासने माझ्यासाठी कष्ट झालं बघा. तू अडबंगी आहेस त्यामुळे आम्ही समजू शकतो. जा, माझा आशीर्वाद आहे. एकच कर, असत्य अशुभ अमंगल जे आहे त्याला आता क्षमा करू नको. जी. यात शुभम भवत. यात दादा, दादा, या भाऊंची इच्छा आहे की यावेळी त्यांच्या घरी गणपती बसावा. वय श्रीपाद, या वर्षी त्यांनी घरी गणपती बसवण्याचा संकल्प केला आहे. तुम्ही श्री गणेश मूर्ती बनवल्याच असतील ना? वय श्रीपाद. मग भाऊंना एक मूर्ती द्या. भाऊ, या दादांना पान सुपारी द्या. त्यांच्याकडून गणेश मूर्ती घ्या. त्यांच्या कला कुसरीच्या बदल्यात तुम्ही त्यांना काय द्याल हे कबूल करा. दादा, मी तुला आठवडाभरासाठी जोंधळ पाठवून देतो. स्वामी, सृष्टीत सर्वत्र जल्लोष आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा होत आहे. ते पाहून मनाला अत्यानंद होतो आहे. इथे श्री गणेशाचे अगणित भक्त आहेत पार्वती. ते दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने हे सगळं करत असतात. हा उत्सव सुरू असताना सूर्योदय झाल्यावर
आणि सूर्यास्तानंतर गणेशाची आरती होते, पूजन होते. पण हा उत्सव संपल्यावर सगळेजण आपापल्या दैनंदिन कार्यात मग्न होतात. गणेशाची त्यांच्यावर वर्षभर कृपा राहावी म्हणून भक्तांनी ह्या उत्सव काळात आणखीन काय करायला हवे? पार्वती, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत या 10 दिवसात भक्तांनी गणेशाचे चरित्र वाचावे. असे केल्याने गणेशाची त्यांच्यावर दृष्टी जाईल आणि पुढील वर्षभर गणेशाची त्यांच्यावर कृपा राहील. केवळ जल्लोष उत्सव न करता गणेश भक्तांनी या काळात श्रद्धेने श्री गणेश पुराणाचे पठण करावे. गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. शिरपाल, आता मोहरं काय करायचं? भाऊच्या सोबतीने श्री गणराय आले आहे. भाऊच्या पायावर पाणी घाला, त्यांना ओवाळा, मगच श्री गणेशाला आत घ्या. बर. लहान तोंडी मोठा घास एक सांगायचं होतं तुम्हाला. अवश्य. गुरुदेव, आपणही एक स्थान ग्रहण करून तिथून कार्य करावे असं मला वाटतं. आता बस झाली ब्रह्मट्टी. म्हणजे आता प्रत्येक नातं ही स्वतंत्रपणे कार्य करतायत. याचा अर्थ आता तुम्हाला माझी आवश्यकता नाही. खरं आहे, मी तुमच्यापासून दूर कुठेतरी जातो आणि बसतो. गुरुदेव, क्षमा असावी. गुरुदेवांना असं म्हणायचं नव्हतं. गुरुदेव, आपण गैरसमज करून घेऊ नका. आपण तर प्रथम नाथ आहात, आमच्यासाठी गुरुतुल्य आहात. आपल्याला कष्ट कमी व्हावेत हीच भावना आहे. गुरुदेव, आपण आज्ञा करावी आणि आम्ही त्याचं पालन करावं असं आहे. गुरुदेव, आपला राग शांत झाला? रागावलो नव्हतो मी, तुमची परीक्षा घेत होतो. गुरुदेव, गणेश चतुर्थी आलेली आहे. आपणही नवीन कार्याचा श्री गणेशा करूया.